रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. मीराबाईंचे डोळे लाल झालेले होते. गोविंद पंतांनी विचारलं, तुमचे डोळे लाल का बरं झाले? तेव्हा मीराबाई म्हणाल्या, मी रात्री उशिरापर्यंत गहू दळत होते म्हणून माझे डोळे लाल झालेले दिसत असतील तुम्हाला. गोविंद पंत म्हणाले, बरोबर. रात्री तुमच्या जात्याच्या आणि गाण्याच्या आवाजाने केव्हा मला झोप लागली हेच कळालं नाही. तुमचा गाण्याचा आवाज मात्र चांगला होता, अगदी कोकिळेसारखा तुमचा गाण्याचा आवाज होता. गोविंद पंत म्हणाले. मीराबाई तेव्हा म्हणाल्या, तुमच्याच प्रेमामुळे आमचा आवाज चांगला येत असेल. तेही खरं आहे, पण तुमच्या गाण्याचा आवाज मात्र खरंच चांगला होता, गोविंद पंत म्हणाले. नंतर आपल्या हातातील पेला मीराबाईंकडे दिला, वाड्यात गेले आणि चांगले वस्त्र परिधान करून बाहेर आले. मीराबाईंना म्हणाले, अगं ऐकलत का, मी गावामध्ये चालू आहे. कोणी जर आपल्या घरी आलं तर त्यांना सांग मी गावामध्ये गेलो आहे आणि त्यांना गावात पाठवून दे. मीराबाई बाहेर येत म्हणाले, तुम्ही गावात चालले आहेत ना, तर येताना तुम्ही केळीचे पानं घेऊन या. आपल्या घरी पूजा आहे आज. आणि तेवढ्यात गोठ्यातून गायीच्या हंबरण्याचा आवाज आला. मीराबाई धावतच गोठ्यामध्ये गेला तर ते गायीचं वासरू गायीकडे जाण्यासाठी जोरजोरात उड्या मारत होतं. मीराबाई त्याची गाठ सोडू लागला. ती गाठ सुटतच नव्हती, कारण ते वासरू जोरजोरात उड्या मारत होतं. कसे तरी ते वासरू आवरलं आणि गाठ सोडली. ते वासरू उड्या मारत गायीकडे गेलं आणि दूध पिऊ लागलं. ती गायी त्या वासराला अगदी वात्सल्याने चाटू लागली आणि ते दृश्य बघून मीराबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण मीराबाई सुद्धा मातृत्वाचीच वाट बघत होत्या.